रामकृष्ण हरी. विश्वसंत नामदेव महाराजांच्या लढीवाळ भक्तीचा अनुभव, त्यांच्या भक्तीचं समर्पण त्यांनी त्यांच्याच अभंगामध्ये वर्णन केलं आणि त्यांच्या समर्पण भावनेतून भगवंताने त्यांच्या हाती नेलेला नैवेद्य कशा प्रकारे खाल्ला याचं वर्णन करणारा अभंग त्यांच्याच मुखातून प्रगट झालेला आहे आणि तोच आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुरुवात करताना नामदेव महाराजच म्हणतात, जेवून या हाती देवे दिधली वाटी, आला उठा उठी नामा घरा. नैवेद्याची वाटी, नैवेद्याचं ताट भगवंताला दिलं आणि भगवंत जेवले आणि रिकामी वाटी नामदेवाच्या हातात दिली आणि हातात वाटी पडताच नामदेव महाराज उठाउठी म्हणजे लवकरी त्वरेने घरी आले. घरी आल्याबरोबर मातोश्रींनी अर्थात गोनाई मातेने नामदेव महाराजांना लढीवाळ हाक मारली आणि म्हणू लागल्या, गोनाई म्हणे रे ऐक नामदेवा, नैवेद्य आणावा माझे हाती. नामदेव महाराजांना एक हुकूमच सोडला की तुला जो नैवेद्य दाखवायला दिला होता तो आता नैवेद्य माझ्याकडे दे. आणि ही आईची लढीवाळ आज्ञा नामदेव महाराजांनी ऐकली आणि नामदेव महाराज लढीवाळपणे मातोश्रीकडे जात जात गेले आणि त्यांच्या हातामध्ये वाटी ठेवली आणि नैवेद्याची वाटीकडे मातोश्रींची दृष्टी पडली आणि दृष्टी पडताच त्यांना आश्चर्यचकित झाले आणि मातोश्री रागातच म्हणू लागल्या, काय तुझे घरी उणे होते अन्न, नैवेद्य आपण तेथे खावा. अरे तुझ्या घरात काय अन्न कमी होतं का, उणं होतं का? तू स्वतःच अन्न खाल्लं, स्वतःच नैवेद्य खाल्ला आणि देवाला सांगतो देवाने नैवेद्य खाल्ला, रिकामी वाटी घेऊन आला, काही पण सांगतोस, असं रागवल्या. आणि मग नामदेव महाराजांनी अन्न तुला का घरी मिळत नाही का अशी दोघांचा संवाद चाललेला असताना तेवढ्यात दामा शेट्टी म्हणजे नामदेव महाराजांचे वडील, नामदेव महाराजांचे बाबा घरी आले आणि त्या दोघांकडे पाहून म्हणू लागले. ते दोघे बोलता दामा शेट्टी आला, पुसे त्या दोघाला काय गुह्य. आणि तिथे नामदेव महाराजांचे वडील दामा शेट्टीजी आले आणि त्या दोघांकडे पाहून म्हणू लागले की तुमच्या दोघांमध्ये काय गुह्य गोष्टी चालल्या, काय हितगुज चाललंय, काय कमी आवाजामध्ये तुम्ही कानगोष्टी करतायत, सांगा बरं मला. आणि मग रागातच असणाऱ्या मातोश्री रागाच्या भरातच म्हटल्या, नाही देखी येले नाही ऐकी येले, ऐसे सांगितले नामदेव. मी कधी पाहिलं पण नाही आणि कधी ऐकलं नाही. काय ऐकलं नसेल आणि काय पाहिलं नसेल असं नामदेवाने सांगितलं. तर दामाशेट्टीला त्या सांगू लागल्या की हा आपला नाम आहे ना, आपले हे नामदेव महाराज आहेत ना, हे म्हणतायत की देवाने नैवेद्य खाल्ला आणि बघा आता ह्या वाटी मोकळी घेऊन आले वाटी आणि वाटी दाखवू लागल्या. आणि मग नामदेवांकडे पाहत त्या दोघांचं हितगुज पाहत शेवटी दामा शेट्टींनी दोघांचा संवाद घडून आणला आणि शेवटी नामदेव महाराजांची परीक्षा घेण्याचं ठरलं. काय परीक्षा घ्यायचं ठरलं तर दामा शेट्टी म्हणे आता असू द्यावे, सकाळी पहावी प्रचिती हे. आता सकाळी प्रचिती घेऊया, म्हणजे काय करूया, उद्या आपण नामदेवाच्या हस्तेच नामदेवाच्या हातानेच भगवंताला नैवेद्य पाठवू आणि खरोखर देव खातो का, नैवेद्य त्यांनी प्राशन केलाय का याची प्रचिती आपण उद्या घेऊ. आणि हा त्यांनी प्रसंग तेथेच थांबवला. पण हा प्रसंग थांबलेला नाही. मग उद्याचा पुढील अभंगामध्ये उर्वरित भाग आपण पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर्वांनी. मी वारकरी बोलतो या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.